नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत खूपच कुरकुरीत, झणझणीत आणि सगळ्यांना आवडणाऱ्या तसेच मुलांच्या डब्यासाठी झटपट होणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या। ही रेसिपी इतकी सोपी आहे जी अगदी कमी वेळात कमी साहित्यामध्ये तुम्ही परफेक्ट काचऱ्या बनवू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। काचऱ्या बनविण्यासाठी इथे मी 3 बटाटे घेतले आहे। सर्वात आधी बटाट्यांना आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायचे आहे। इथे मी बटाटे व्यवस्थित सोलून घेतले आहेत। आता आपण बटाट्याचे काप करून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता बटाट्याचे आपल्याला अशा प्रकारे छान पातळ काप करायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व बटाट्यांचे काप करून घ्यायचे आहे। बटाट्यांचे काप करून झाल्यानंतर त्यांना आपल्याला लगेच पाण्यात टाकायचे आहे, जेणेकरून बटाट्याचे काप काळे पडणार नाहीत। अशा प्रकारे इथे मी सर्व काप करून घेतले आहेत व त्यांना पाण्यात टाकले आहे। यात मी थोडेसे मीठ टाकत आहे, जेणेकरून बटाटे काळे पडणार नाहीत व नंतर बटाट्यांच्या कापला आपल्याला व्यवस्थित चोळून त्याचे पाणी काढून घ्यायचे आहे। असे केल्याने बटाट्यांमधला स्टार्च निघतो आणि काचऱ्या छान कुरकुरीत होतात। आता गॅसवर इथे मी एक कढई ठेवली आहे। कढई गरम झाली आहे। आता यात मी 1 चमचा तेल घालत आहे। तेल गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली आहे। आता यात मी घालत आहे 1 चमचा जिरे। जिरे देखील छान तळले गेले आहे। आता यात मी घालत आहे कढीपत्ता। कढीपत्ता देखील तळला गेला आहे। आता यात मी हिंग घालत आहे। हिंग देखील छान तळले गेले आहे। आता यात आपण बटाट्याचे काप घालूयात व त्यांना आपण थोडंसं परतून घेऊयात। आता यावर मी घालत आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीपुरते मीठ। या सर्व मसाल्यांना आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सर्व मसाले नीट मिक्स झाले आहेत। आता यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। कोथिंबीर देखील आता आपण छान मिक्स करून घेऊयात। सर्व कापांमध्ये मसाले छान मिक्स झाले आहेत। आता आपण यावर झाकण ठेवूयात व मध्यम आचेवर काप शिजवून घेऊयात। मध्ये 1 ते 2 वेळा हलक्या हाताने काचऱ्यांना आपल्याला परतून घ्यायचे आहे, जेणेकरून काचऱ्या खाली लागणार नाहीत। 10 मिनिटे झाले आहेत। आता आपण झाकण खोलून बघूयात। पुन्हा एकदा काचऱ्यांना थोडंसं खालीवर करूयात। आता आपण चेक करूयात काचऱ्या शिजल्या आहेत की नाहीत। आणि तुम्ही बघू शकता आपल्या बटाट्याच्या काचऱ्या छान शिजल्या आहेत आणि कलर देखील मस्त सोनेरी आला आहे। आता आपण काचऱ्या सर्व करूयात। तुम्हाला हवे असेल तर वरतून तुम्ही थोडासा लिंबाचा रसही घालू शकता, त्यामुळे चव खूप छान लागते। येथे तयार आहे आपल्या खमंग बटाट्याच्या काचऱ्या। खूप सोपी रेसिपी आहे। तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा। आणि जर तुम्हाला ही बटाट्यांच्या काचऱ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तसेच साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन आणि सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।